आठवतं तुम्हाला राजसाहेब ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये काय बोलले होते? तुम्हाला सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या बातम्या पसरवून त्याच्यात गुंतवलं जातं. हे तुमचे मूळ जे विषय, मूळ प्रश्नांकडे लक्षच दिलं जात नाही. आता एक खरात भोंदू बाबाचं जे प्रकरण आहे, तुम्ही Instagram बघा, YouTube बघा, सगळीकडे त्याच बातम्या सुरू आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यात काय केलं आहे, गुंतवलं गेलं आहे. आणि हे जे वृत्तवाहिन्या असतात त्यांना पण अशाच बातम्या लागतात, जेणेकरून लोकं ते बघतील, त्यांना पाहायलाही आवडतं आणि त्यांची टी-आर-पी वाढतात. म्हणजे वृत्तवाहिन्यासुद्धा त्यांचा बिझनेस जो आहे, त्याला अगोदर प्राधान्य देतात, नंतर समाजाच्या मूळ प्रश्नांना ते प्राधान्य देत असतात. हेच समजवण्याचा वारंवार प्रयत्न करतात राजसाहेब ठाकरे आणि ते आपल्यासारख्यांच्या लक्षात येत नाही. तुमच्या शहरात, तुमच्या तालुक्यात मूळ समस्या काय आहे, त्यावर चर्चा होणार नाही. तिथले व्हिडिओज, तिथले जे काही अडचणी असतील त्या सोशल माध्यमांवर डिस्कस केल्या जाणार नाही. पण आता हेच काय भोंदू बाबाचं प्रकरण आहे. आता हे किती महिनाभर चालतंय की 2 महिने चालतं माहीत नाही. पण लगेचच आता हे संपेल आणि पुन्हा दुसरं काहीतरी प्रकरण अजून येईल. म्हणजे अशा बातम्या ज्याच्यात आपण अशा बातम्यांमध्ये आपण अशा गोष्टींमध्ये आपण गुंतू की त्याचा आपल्याला कुठेही काही फायदा नसतो.